एक नागरिक सहकारी पतसंस्थेमार्फत आज काही गाड्या प्रदान करण्यात आल्या आहेत. त्या मालवाहतूक गाड्या आहेत. याविषयीची अधिकची माहिती आपण पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजूभाऊ चौगुल यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल याबद्दल? नमस्ते. सगळ्यात प्रथम तुमच्या हिंदवी न्यूज चॅनलचं आमच्या वसंतराव नाईक पतसंस्थेतर्फे मी स्वागत करतो. आता ह्या ज्या मालवाहतूक ज्या टाटा कंपनीच्या गाड्या आहेत त्या सकलेन पठाण यांना संस्थेने आपण अर्थसहाय्य म्हणून या गाड्या त्यांना दिलेल्या आहेत. यापूर्वी आपण त्यांना 5 गाड्या दिल्या होत्या आणि आता ह्या नव्याने परत अर्थसहाय्य 6 गाड्यांचे दिले. असे एकूण वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था शाखा मुख्य शाखा आळेफाटा या शाखेने त्यांना आतापर्यंत 11 गाड्या आपण त्यांना दिलेल्या आहेत. या संस्थेचे चेअरमन आदरणीय नेताजीदादा डोके, या संस्थेचे सीओ दिनकर देवकर साहेब आहेत, संचालक सगळे, सेक्रेटरी सगळ्यांची या मीटिंग मध्ये चर्चा होऊन आपण त्यांना अर्थसहाय्य गाडी व्यवसायासाठी केलेली आहे. नवीन गाडी व्यवसायासाठी ही जी पतसंस्था आहे आपली, ही आपण नुसती शेतीसाठी नव्हे, घरांसाठी नव्हे किंवा व्यवसायासाठी नव्हे, तर आपण व्हेकल मध्ये सुद्धा आपण या लोन देऊ शकतो. म्हणून आज मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी चेअरमन नेताजीदादा डोके यांनी पाचारण केलेलं आहे की बुवा याच्यामधून संस्थेच्या सभासदांना एक मेसेज जाऊ शकतो की आपली जी संस्था आहे ती व्हेकलला सुद्धा लोन देऊ शकते आणि लोन संस्थेचं अतिशय कमी दरामध्ये असल्यामुळं मी संस्थेच्या सगळ्या सभासदांना आवाहन करेल की आपण व्हेकलमध्ये संस्थेकडून लोन घ्यावं, अशी आपल्याला सभासदांना सगळ्यांना विनंती. आपल्यासोबत आहेत संस्थेचे चेअरमन नेताजीदादा डोके, आपण त्यांना देखील विचारूयात. दादा, काय सांगाल याबद्दल? या ठिकाणी प्रथमतः हिंदवी न्यूज चॅनलचं मी आभार मानतो आणि ह्या ठिकाणी आपल्या पतसंस्थेचे सभासद सकलेन पठाण यांना आता आपण ह्या 6 आणि याच्या पूर्वी आपण 5 गाड्या संस्थेने त्यांना फायनान्स केलेला आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने होतकरू असा हा मुलगा व्यवसायामध्ये उतरलेला आहे. त्या व्यवसायामधनं त्याच्या 5-25 गाड्या 27 गाड्या त्याच्या झालेल्या आहेत. त्यामध्ये आपल्या संस्थेच्या 11 गाड्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने तो व्यवसाय त्याचे सगळे कुटुंब, त्याचे सर्व भाऊ असतील, नातेवाईक असतील करतात. असा होतकरू मुलगा, त्याला आज या ठिकाणी आपण ह्या गाड्या फायनान्स केलेल्या वसंतराव नाईक पतसंस्थेच्या माध्यमातून. आता आपल्याला माहिती का ही पतसंस्था ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस छोटं रोप त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आज तिच्या 10 शाखा आहेत. 350 कोटीच्या ठेवीकडे वाटचाल चालू आहे. आता 341 कोटी झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने ही संस्था आपल्या व्यवसायासाठी होतकरू मुलं असतील, गोरगरिबांची मुलं असतील, जर चांगला व्यवसाय केला, गाडी व्यवसाय केला किंवा काही व्यवसायासाठी ही संस्था आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करत असते. आणि त्याच हेतूने आज या ठिकाणी या कलासागरच्या प्रांगणामध्ये आपण गाड्यांची पूजा करून त्यांच्या ताब्यामध्ये या गाड्या आणि चावी देत आहोत. या ठिकाणी आपले माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली शेठ कोराडे असतील, माजी उपसभापती जुन्नर पंचायत समितीचे आमचे गुरुवर्य गुंजाळ सर असतील, व्हाईस चेअरमन राजू शेठ चौगुले असतील, संचालक आपले नितीनजी वाळुंज असतील, त्याचप्रमाणे आपले मुख्य व्यवस्थापक दिनकरजी देवकर असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले शिवाजी तात्या असतील, तर आपला सर्व सभासद मंडळी असतील, आमचे कोते असतील, बाळासाहेब कुराडे असतील, सर्व मंडळी आणि कर्मचारी स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या चॅनलचं सुद्धा अभिनंदन करतो. आपल्या माध्यमातून आपण संस्थेची जी काय आमची सर्वांची माहिती पुढे देणार आहात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि परत एकदा आवाहन करतो का चांगल्या होतकरू मुलांनी आपल्या या व्यवसायामध्ये नोकरीच्या मागे न लागता आपला चांगला व्यवसाय, कुठलाही व्यवसाय असेल त्यामध्ये उतरावं आणि संस्था आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करेल. तिथून आपण आलात, सर्वांना धन्यवाद. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.